अमरावती शहरातील ऐतिहासिक आणि श्रद्धास्थान असलेले अंबादेवीचे मंदिर आहे। अंबादेवी मंदिरासमोर दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा नवसाची होळी मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरी करण्यात येत आहे। या विशेष धार्मिक विधीत आपले नवस पूर्ण झाल्यानंतर भक्तगण होळीसमोर पूजा अर्चना करतात आणि कृतज्ञता व्यक्त करतात। ढोल ताशांच्या गजरात मंत्रोच्चार आणि जयघोषांनी परिसर दुमदुमून जाते। महिलांसह युवक युवती आणि ज्येष्ठ नागरिकसुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असतात। नवसाची होळी ही पारंपरिक परंपरेशी आणि श्रद्धेशी जोडलेले धार्मिक प्रथा असून यामध्ये फक्त आपली मनोकामना पूर्ण झाल्यानंतर देवीसमोर नवस पेटतात। या विधीमुळे परिसरात आध्यात्मिक आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते। या सोहळ्याने अमरावतीतील सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे जतन होत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित दिसते। ऐकलं होतं मी असं का या होळीची असं मनोकामना पूर्ण होते म्हणून। आता मी टी व्हीवर मागच्या वेळेचा कार्यक्रम पाहिला आहे म्हणून मला आठवलं, म्हणून आम्ही वेळातला वेळ काढून इथे आलो आहे। आमची मनोकामना देवी आता पूर्ण करेल अशी मला अपेक्षा आहे देवीपासून। अंबादेवीतली ही होळी असून सगळ्यात प्रसिद्ध आहे। इथे जी मनोकामना कराल तुम्ही ती पूर्ण होते। आम्ही दरवर्षी दर्शनाला येत असतो आणि इथे येऊन होळीला नारळ बांधतो असतो। इथे आलो तेव्हापासून आम्हाला माहीत पडलं की जे आपण विश्वासानं आपण ते आराधना केली ते 4-5 वर्ष सतत आल्याने ते पूर्ण होते। म्हणून आम्ही हर वर्षी ह्या होळीला एक नारळ गौरीची माळ गाठी वगैरे आम्ही इथे स्थापित करायला येतो। आम्हाला काही वेळांनी आम्हाला असं वाटतं की आम्ही हे पूजा केली ती आम्हाला प्रसन्न आहे, म्हणून आम्ही इथे हर वर्षी वेळात वेळ काढून आम्ही दर्शनाला येतो। हा इथे एक मन्नतची होळी म्हणून म्हटलं जातं। त्या एक महिन्याची होळी, एक होळीच्या अगोदर जी पौर्णिमा तिला दांडी पौर्णिमा म्हणतात। ती 1 महिन्याची पौर्णिमा असते। होळी पौर्णिमेपर्यंत तो एक दांडा लावतो। त्या एका दांड्याला तुम्ही जे काही तुम्हाला मागायचं असेल एका महिन्यामध्ये तुमची ती इच्छा पूर्ण होतात, त्याची पूजा केली जाते। होळीच्या निमित्ताने अंबादेवी परिसरातील दुकानेसुद्धा सजलेली आहे। आपण बघू शकता विविध प्रकारचे दुकाने इथे सजलेली आहेत, सजावट केली आहे आणि पूजेचे साहित्य, प्रसाद, फुले आणि धार्मिक वस्तूंची खरेदी करण्यासाठी भाविकांची गर्दीसुद्धा दिसून येत आहे। मंदिर परिसर रंगबिरंगी रोषणाईने संध्याकाळच्या वेळेस उजळून जाते। दर्शनासाठी दूरदूरहून भक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात। ही नवसाची होळी संपूर्ण अमरावतीतसुद्धा आणि संपूर्ण विदर्भातसुद्धा प्रसिद्ध आहे। विक्रम ढोके, नवराष्ट्र न्यूज, अमरावती।